आदरणीय भारत सासणे सर, आमचे सहकारी मित्र मिलिंदजी जोशी सर, माननीय डॉक्टर संगीताजी बर्वे यांच्या आज 5 पुस्तकांचं आपण प्रकाशन केलं. ते आमचे ज्युनियर परंतु आमच्या पुढे पुस्तकामध्ये जाण्याची इच्छा बाळगणारे श्री राजीवजी नंदकर, सगळ्यांची आवडती अशी आराध्या नंदकर. आराध्याचं चेटकिनीबद्दलचं पुस्तक मी बघत होतो की सरकारी नोकरीत ती जर आराध्या असती तर काय झालं असतं, आणि कदाचित तिला 7व्या-8व्या भागापर्यंत ती मोठी होईल तेव्हा एक चेटकिनीचा भाग गव्हर्नमेंटच्या जॉबवर तुला करता येईल. राजूची 4ही पुस्तकं फार उपयुक्त आहे. ग्रामविकास आपल्याकडे रेग्युलर ट्रेनिंग यशोदामध्ये होतं. ग्रामविकास अधिकाऱ्यांचं सरपंचापासून महिला सरपंचांपासून सगळ्यांचं होतं. त्यांना सगळ्यांना फार उपयुक्त आहे. स्पर्धा परीक्षा प्लॅनर, माझाही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी फार संपर्क आहे मोठा, तर त्यांना पण आयुष्यामध्ये बी प्लॅनपासून काय दृष्टिकोन ठेवायला पाहिजे याच्याबद्दल बोलणारं हे पुस्तक आहे. विशेषतः आपल्याला असं लक्षात येते 5 लाखापेक्षा जास्त मुलं पेठांमध्ये अभ्यास करत आहेत, 9-10 वर्ष अभ्यास करत आहेत, आणि नंतर काही लोक त्यातले 98% लोक फ्रस्ट्रेट होत आहेत. अशी परिस्थिती आहे. किशोरराजे निंबाळकर सर आहेत, MPSCचे अध्यक्ष राहिलेले. त्यांच्या पण हे आम्ही बऱ्याच वेळा मुलाखतीला जेव्हा एकत्र होतो तेव्हा असं लक्षात येते की ज्या आयुष्याचा पर्यायांचा विचारच मुलं करायला तयार नाही. एक 41 वर्षाचा विद्यार्थी तो 11 वर्ष सदाशिव पेठेत अभ्यास करतो आहे. फायनल इंटरव्ह्यूला आला त्यावेळी आम्ही त्याला विचारलं की हे शेवटचा अटेम्प्ट आहे, यावर्षी नाही सिलेक्ट झाला तर काय होईल? तर म्हणतो नाही, यावर्षी मी सिलेक्ट होणारच. म्हटलं 1% शक्यता गृहीत धर तू होणार नाही, कारण स्पर्धा एवढी वाढते, कदाचित होणार पण नाही. बोललं नाही, यावर्षी मी होणार म्हणजे होणारच. तर आम्हाला असं वाटलं की असा ॲडॅमंट माणूस आपल्याला प्रशासनात नको नव्हतं, कारण तो खुर्चीवर बसला, तो शेतकऱ्याचा ऐकणार नाही, गरिबाचा ऐकणार नाही, तो म्हणा मी सांगतो तेच खरं आहे. बरोबर आहे ना? अशी माणसं आम्हाला नको प्रशासनामध्ये. कारण मग मी नंतर शोध पण घेतला, कुठल्या क्लासवाल्याने हे सांगितलं त्याला, ते पण मी शोधून काढलं. तर बी पर्यायाचा मग मी त्याला एक वाक्य बोललो, जगाच्या पाठीवर आयुष्याच्या 41 वर्षापर्यंत आईवडिलांच्या पैशावर शिकायचं ही पद्धत कुठल्याही देशात अस्तित्वात नाही. आता तुझं काय म्हणणं आहे सांग. आणि म्हणून मी मुद्दाम जास्त वेळ माझ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. त्याचं नाव आहे सरकारी ऋतुचक्र. मी 37 वर्ष सरकारी नोकरी करताना अगदी सुरुवातीपासून मला सवय होती की जे विचित्र माणसं येत राहतील त्यांच्याबद्दल मी काहीतरी नोट्स काढत होतो. आणि अशी इरसाल पात्र मला भेटली. सरकारमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऋतुचक्र चालतात. म्हणजे कलेक्टर असताना मी 11 वाजता टँकरची मीटिंग घ्यायचो, 12 वाजता पूर येणार तर त्याचं काय करायचं त्याची मीटिंग. एकदा मला आठवतंय सकाळी एक्साईजचा महसूल कसा वाढवावा याची मीटिंग 1.5 तास चालली. तोपर्यंत ते म्हणले सर आता हे संपलं की आपली दारूबंदीची मीटिंग आहे. माणसं तीच होती, कलेक्टर पण तेच होते, पण बैठक एकदम अपोजिट. फार इंटरेस्टिंग ऋतुचक्र सरकारी नोकरीमध्ये आहे. ते त्या लेखामध्ये मी वेगवेगळ्या लेखांचं हे कलेक्शन आहे. उदाहरणार्थ आता नोव्हेंबर-डिसेंबर आला की रेशन कार्डची याद्या करा, मग जानेवारी आल्या की मतार याद्या करा, मग फेब्रुवारी आला की टँकरचा आढावा घ्या, मग मार्च एंडची चर्चा करा, मग एप्रिलमध्ये टँकर कुठे चालू आहे त्याची चर्चा करा, मग टँकर सुरू असतानाच पूर कसा येणार नाही ह्याची काळजी घ्या. फार इंटरेस्टिंग आहे. मग महसूल वसुली, मग राजस्व अभियान करत 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 DPDCच्या कामामार्फत परत दुसरे वर्ष येतं. आणि अशी बघता बघता माणसं कधी रिटायर होतात त्यांनाच कळत नाही. अनेक लोकांना रिटायरमेंट नंतर विचारलं की 37 वर्षात 35 वर्षात तुम्ही काय केलं, काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे फार गुंतागुंत निर्माण झाली आहे सरकारी वातावरणात असं मला वाटतं. आणि म्हणून मी गेले 2-3 पुस्तकं, रंग महसुली, प्रशासकीय योगायोग मनविकासने केलेलं,
या सगळ्यामध्ये प्रशासकीय लेखन करतोय, कारण प्रशासनात अनुभव आल्याशिवाय लिहिता येणं अवघड आहे प्रशासनाबद्दल. मी तर 2दा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलं आणि मिनिटाला विचित्र माणसं पण मी बघितले. मी एकदा वर्षाभर सकाळी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच आम्ही 350 अर्ज गोळा केले. जे भेटेल तो एक माणूस अर्ज द्यायचा. दुपारी तो माणूस मंत्रालयात त्यांनी मला गाठलं आणि तो मला म्हणतो, माझ्या अर्जावर काय कार्यवाही झाली. मी त्याला म्हटलं, तू अर्ज कधी दिला. म्हटलं, मी सकाळी दिला. म्हटलं, तो बहुतेक अर्ज टपालमध्ये गेला असणार. नाही, तर अर्ज घेताना नाही का मुख्यमंत्री हसले होते. मग मी त्याला म्हटलं, मुख्यमंत्री आज 400 वेळा हसलेले आहेत. मग त्याला तो शुद्धीवर आला जरा, की मग म्हटलं त्याला खरंच वाटलं की ते बरोबर आहे. प्रशासकीय मराठीवर एक लेख आहे त्याच्यामध्ये, की एवढी कॉम्प्लिकेटेड भाषा आहे की मी स्वतःहून GADला एक पत्र दिलं की मी सगळे GR सोपे करून देतो यार, कारण ज्या अर्थी असे लिहिले आहे त्या अर्थी त्याचा अर्थ कोणालाच कळायला नाही. आणि एवढी बोजड भाषा आहे की वरून वाचायला सुरुवात केली की पहिल्या 2 पॅरेग्राफमध्ये काही कळत नाही कोणाला. उदाहरणार्थ, डॉक्टर अमुक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र हिरवागार होण्यासाठी एक कमिटी नेमली होती आणि त्यांनी एक 800 पानांचा अहवाल दिला आहे आणि त्याच्यावर आम्ही विचार करून खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. मग खरे जे सरकारी नोकर आहे ते बहुतेक सगळे मेजॉरिटी आहे, त्यांना खात्री असते की असलं काही होणार नाही. GR तो GR नावाची गोष्ट वाजत नंतर येते. पहिल्या रात्री मात्र TV वर बातमी असते, आता महाराष्ट्र हिरवागार होणार. फक्त तलाठी, ग्रामसेवक, कलशेट्टी साहेबांसारख्या अनुभवी लोक यांना कॉन्फिडन्स असतो असलं काही होऊ शकत नाही. आणि मग ॲक्च्युअली GR आल्यावर पहिला पॅरेग्राफाच असतो, पुढे सुरू असतं तथापि, तिथून करा GR सुरू. आणि पहिलं असतं की विद्यापीठ, कॉलेजेस यांना याच्यातून वगळण्यात आले आहे. दुसरं असतं, वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांनी आपल्या दारासमोर प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, तथापि वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना याच्यातून वगळण्यात आले. याने 4 कोटी लोक बाहेर एकाच वाक्यामध्ये. मग गोवा मुक्ती संग्रामात काम केलेले भूतपूर्व माजी सैनिक आणि भूतानमार्गे पडून आलेले लोक यांनी झाडं नाही लावली तरी चालत. विना अनुदानित शासकीय संस्था, असं करत वाचत गेलं की मग खात्री पडते कोणी झाडं लावायची नाही. त्याच्यात एक बाईसाहेब योग आहे, साहेबांच्या बायका, म्हणजे मोठमोठे विषय आहेत त्याच्यात. आमचे बरेच अनुभवी जे रिटायर झालेले मित्र आहेत ते म्हणतात, आपल्याला पुढच्या जन्मी साहेबाची बायको व्हायचं. का व्हायचं? MPSCचा अभ्यास न करता सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे. एक तरुण आपले प्रोफेशनल आता आहे तिथे, तरुण तहसीलदार, सगळ्यांना माहिती, व्हॉट्सअपवर येतं ते. तरुण तहसीलदारांना आपल्या तलाठी संघटनेच्या अध्यक्षांनी घरी जेवायला बोलवलं आणि त्याचं ते बंगला आणि ते सगळं डायनिंग टेबल, जेवण हे ते बघून ते बिचारी नवीन होती, नवरी, तिला काही माहीत नव्हतं. पण जाताना तेवढी एकच वाक्य ती बोलली, तुम्ही तलाठी कधी होणार. आता हळूहळू तिला मागता अनुभवाने ते माहीत होत जातं की कसं व्हायचं तलाठी. बाबूराव स्टाईल नावाचं एक त्याच्यात प्रकरण आहे. काही लक्षात नाही राहिलं तर ती बाबूराव स्टाईल तुमच्या लक्षात राहील. भारतातले सर्व पुढारी याचा वापर करतात असं माझं मत आहे. कुठल्याही विषयाचा अभ्यास नसताना, म्हणजे मिलिंद जोशी सर नेमके अपोजिट आहेत बाबूराव स्टाईलचे, त्याला एक वेगळा शब्द काढावा लागेल. परंतु जगातल्या कुठल्याच विषयाचा अभ्यास नसताना नॉनस्टॉप तुम्ही 2-4 तास बोलू शकला पाहिजे आणि तो अर्थहीन असलं पाहिजे, म्हणजे कशालाच अर्थ नाही पाहिजे. हे एक, म्हणजे भारताने जर पेटंट घ्यायचं ठरवलं ना तर पहिलं पेटंट भारताला याचं मिळायला पाहिजे. काय वाटेल त्या विषयावर लोक बोलत राहतात सर्रास. म्हणजे लहान मुलाच्या बारशाला एक लोकल पुढारी गेला, बघा त्याची भाषणाची सुरुवात काय आहे, त्याचं एंड काय आहे, आणि त्याचा आणि अर्थाचा काही संबंध नाही. अतिशय आनंदाची घटना आहे, मुलं झाली पाहिजे.
आम्ही सुनावलं की अशा पद्धतीने कारभार, मग अशा म्हणजे कशा, अशा पद्धतीने कारभार होणार असेल तर कुठेतरी विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे याची जाणीव तुम्हाला आहे, मला आहे, अण्णांना आहे. मग तिसरा पॅरेग्राफ टाकणार, प्रश्न गंगेचा नाही, गोदावरीचा नाही, कृष्णेचा नाही, गावातल्या ओढ्याचा आहे. मग डायरेक्ट ओढ्यात का शिरत नाही याचं काही उत्तर नाही. फार इंटरेस्टिंग. श्रीहरिकोटावरून आपण इन्सॅट 1C PSLV टाकलं, परवा दिवशी पाठवला. अशा ठिकाणी एक लोकल पुढारी होता हजर. त्यांनी भाषण काय केलं, यान गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे याची जाणीव तुम्हाला आहे. यापूर्वी यान गेलेलं नाही असं अजिबात नाही, पण इथून पुढे जात राहिला पाहिजे. यानाचा फार उपयोग असतो. यान नाही गेलं तर दुसरं आपण काय करणार, कशालाही काही अर्थ नाही. त्यानंतर दुसरं जे पेटंट आपल्याला मिळालं पाहिजे असं वाटतं ते आहे अर्जांची 80-83 नावाचा एक लेख त्याच्यात आहे. अद्भुत देश आहे आपला. दर महिन्याला 8 ते 9 हजार अर्ज मंत्रालयात, 4 ते 5 हजार अर्ज प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये येतात. आम्ही एकदा त्याचा अभ्यास केला तर असं लक्षात आलं सर 100 पैकी 9 अर्ज डायरेक्ट कलेक्टरशी संबंधित आहे. 91 अर्जाचा कलेक्टरचा काहीच संबंध नाही. आणि ह्या अर्जांचं पुढं काय होतं ह्याचा मी गेले 35 वर्ष शोध घेतोय, तरी अजून काही शोधच लागत नाही. मजरेवाडी सोलापूरमधून रशियाचा निषेध करणारं निवेदन सोलापूर कलेक्टरला दिलं. आता या निवेदनाला कलेक्टरने काय केलं असं मला सांगा, आणि कुठल्या भाषेत रशियाला हे पत्र गेलं असेल. फार प्रॉब्लेम आहे. मला असे आलेले विचित्र अर्ज मी स्टोअर लेख असं झेरॉक्स काढून ठेवत गेलो. बायको नांदत नाही त्याची योग्य ती चौकशी कलेक्टरनी करायला. आणि त्याच्या खाली शेवटचा पॅरेग्राफ त्याला आधुनिक ज्ञान ताक असं लिहिलंय त्यांनी की सासऱ्यांची ईडी चौकशी करायची असं आहे. आपल्यालाच कळत नाही याचं नक्की काय करायचं आपण. महापालिका आयुक्त असताना भयानक विचित्र अर्ज. मला कोरोनामध्ये जोशी साहेब एका बाईने मेसेज पाठवलाय सकाळी सकाळी की कोरोनामध्ये सगळ्या बागा जरी बंद असल्या तरी मला आणि माझ्या कुत्र्याला उन्हात फिरायची 1 तास सवय आहे. त्यांच्यासाठी सॅलिसबरी पार्क 1 तासासाठी गपचूप उठवून उघडून द्यावे आणि ते मी कुलूप लावायला तयार आहे नंतर पण. असा अर्थ आहे. मला कधी कधी असं वाटतं आपलं साहित्य आहे ना, मराठी साहित्य, असे जेव्हा सगळे अर्ज भिंतीवर येईल महापालिकेच्या त्या मिनिटाला खरं आपण लोकाभिमुख होऊ असं आज तरी मला दिसतं. दारिद्र्य रेषेचं प्रेम असा एक त्याच्यात लेख आहे. जगातले सगळे लोक श्रीमंत होण्यासाठी भांडतायत किंवा प्रयत्न करतायत आणि आपले लोक दारिद्र्य रेषेच्या अजून खसक वाकून जाता येईल खाली याच्या प्रयत्नामध्ये आहे. तुम्ही काही पण लिमिट सेट करा. 10,000 केलं ना तर उद्या 9,950 रुपयाला येऊन थांबणार असं आहे. एक माणूस होता, त्याला विचारलं अरे तुझ्या मुलीचं लग्न जमलं, तू तर BPL कार्डवाला आहे, तू 10 लाख कसा खर्च करणार. नाही आपल्याजवळ पैसे आहे म्हटलं, आपण कागदोपत्री गरीब आहे. हे कागदोपत्री गरीब हे एक वेगळंच कार्यक्रम आहे. म्हणजे तहसील ऑफिसमध्ये EWSचा दाखला घेताना घरची 4 व्हीलर घरी ठेवून मोडकी मित्राची स्कूटर घेऊन कसं यायचं याचं एक मास्टर टेक्निक आहे. आणि ते आमच्या आता प्रशासनात राहून लक्षात आलं आहे. बधीर आणि चतुर कर्मचारी हा तर एक मला वाटतं शासनाचा अविभाज्य भाग आहे. सरकारी माणूस येतात 7-8 वर्ष सर्व्हिस झाली, त्याला तुम्ही जर सांगितलं की तो ग्लास मला दे, तो पाणी देईल याची काही गॅरंटी नाही, अजिबात देणार नाही. तो त्याला सांगावं लागतं त्या ग्लासात पाणी होत आणि ते मला आणून दे. फार अवघड आहे. एका साहेबांनी त्याच्या शिपाईला सांगितलं अरे मोठे साहेब येणार आहे, तू बाहेर उभा राहा. साहेब आला की मला सांग म्हणजे मी पळत येतो, त्यांना रिसिव्ह करतो, मग तू चहा सांग. तो शिपाई एवढा भारी होता, त्याने बाहेर जाऊन आधी चहा सांगितला. साहेब आल्यावर म्हटलं साहेब आज चहा पित आहे, तुम्ही थांबा तोपर्यंत. का नाही सस्पेंड होणार लोक. आमच्याकडे एक डेप्युटी कलेक्टर होता, फार सिनियर माणूस होता. त्याला एवढा वैताग आला, तो SLO पोस्टवर होता, विशेष भूसंपादन अधिकारी. 4च लोकांचं डिपार्टमेंट.
त्याच्यातला एकमेव शिपाई त्यांचा बहिरा होता. म्हणजे असं शिपाई जे बेल हे मारायचे आणि बाहेर जाऊन शिपाईला परत बोलून आणायचे, असं ऑफिस. आणि क्लार्क होता, त्याला टायपिंग यायचं नाही आणि अव्वल कारकून बाईला आंदोक दिसायचं. त्यामुळे ते 5 वाजता म्हणायचे मी काय आता टायपिंग करत. तर शेवटी वैतागून गेले आणि माझ्याबरोबर फार सिनियर कलेक्टर होते कुलकर्णी नावाचे. तर तो मला म्हटला, साहेब मी उद्या कलेक्टरशी भांडायचं ठरवलंय, मला एक तरी माणूस धड द्या चांगला ज्याला टायपिंग वगैरे येईल. तर तुम्ही असताना मी एकदा कलेक्टरला भेटतो. म्हटलं या उद्या 11 वाजता आपण, मी काहीतरी फाईल घेऊन बसतो. तर कलेक्टर पुढे त्यांनी मोठमोठ्याने आवाज चढवून, 54-55 वर्षाचे ग्रस्त साहेब म्हणजे एक शिपाई बाहेर दिला, एक आंधळा दिलाय, कसं काम करायचं आम्ही. मला वाटलं कलेक्टर म्हणते ठीक आहे एक तरी माणूस बदलून देऊ. तसलं काही झालं नाही. कलेक्टरने बेल दाबली आणि ते म्हणले ते AC बंद करावं. त्या शिपायांनी AC मोठा केला. कलेक्टर म्हणजे मी अशी माणसं सांभाळतोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम. तो गपची उठून गेला, त्याची मागणी सोडून. आणि असं ऋतुचक्र वर्षानुवर्ष चालू आहे. 30-35 वर्ष झालेली माणसं कधी रिटायर होतात कळत नाही. रिटायर झालेल्या माणसांची पण वेगवेगळ्या गमती कानावर येत आहेत. एका शिक्षकाने, प्राथमिक शिक्षकाने फार शिस्तबद्ध होता. त्याने काय केलं, घरामधल्या सगळ्या चाव्या त्याला अशी मस्त, एक रिटायर झाल्यावर काही काम नाही ना, त्यांनी एक मस्त शोकेस तयार केली. प्रत्येकाला एक स्टीलचं हे केलं की वरच्या दरवाजाची चावी, तिजोरीची चावी, अमुक चावी. चोराने रात्री चोरी केली, फक्त तिजोरीची चावी नाही, बाकी काय हातच नाही लावला त्याने. म्हणजे असं माणसं आहे. दुसरा एक पोलीस अधिकारी मला माहिती आहे, आता जो हडपसर एरियात राहतो, रिटायर झाल्यावर 2-4 दिवस अस्वस्थ झाला, त्याला कोणी सॅल्यूटच मारत नाही. त्याने काय केलं, मॉर्निंग वॉकला गेल्यावर बघितलं आजूबाजूला किती सहकारी सोसायटी आहे. मग त्या प्रत्येक वॉचमनला त्यांनी, मला काल परवाच एकाने सांगितलं, खिशातल्या पैशांनी सगळ्यांना ड्रेस शिवून दिला. त्याने सांगितलं मी फक्त वॉकिंग करताना सॅल्यूट मारायला. काय माणसं जगतायत. आणि त्यामुळे मला सांगतो की ती तुला जी भेटलेली चेटकी नाही त्याच्यापेक्षा भारी लोक आम्हाला भेटलेले आहेत, ज्याचं चित्रण करण्यासाठी हे सरकारी ऋतुचक्र लिहिलं आहे. धन्यवाद.